जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये राबवली जाणारी प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहिजे तशी नुकसान भरपाई मिळत नाही, नुकसान झाल्याच्या नंतर सुद्धा। आणि या पीक विमा योजनेमध्ये बदल करावा अशी शेतकऱ्यांची मागच्या वर्षीपासून मागणी आहे। मात्र राज्य सरकारनं ती मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही। जशास तशी पीक विमा योजना यावर्षी सुद्धा चालू आहे। मात्र यामध्ये जे काही राजपत्रित अधिकारी आहेत, याच राजपत्रित अधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांना एक निवेदन दिलंय आणि निवेदनामध्ये गुजरातच्या धर्तीवर तशीच ही पीक विमा योजना सुद्धा बंद करा असं त्यांनी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। आता नेमके याचे कारण काय आहेत की शेतकऱ्यांनी एवढी मागणी करून यामध्ये बदल झाला नाही, मात्र आता या राजपत्रित अधिकाऱ्यांनीच याची मागणी केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कर्जमाफीमध्ये जे नियमित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळावं म्हणून किसान सभेच्या माध्यमातून आज मुंबई इथं आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं आणि ते सुद्धा कृषी मंत्र्यांना भेटले। मग नेमकं कृषी मंत्र्यांनी या किसान सभेच्या अजित नवले असतील किंवा इतर जे शेतकरी कार्यकर्ते असतील, नेमकं यांना काय आश्वासन दिलं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही आपल्या राज्यामध्ये राबवली जाते। ही काय सगळ्या देशात राबवली जात नाही, काही राज्यामध्ये त्या राज्याच्या योजना आहेत। तसं आता गुजरात राज्यानं सुद्धा ही प्रधानमंत्री फसल विमा योजना बंद करून त्यांची स्वतःची एक राज्याची योजना राबवली जाते। आता यामध्ये जे काही राजपत्रित अधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेनं ही मागणी केली आहे की गुजरातच्या धर्तीवर ही पीक विमा योजना बंद करण्याची मागणी केली आहे। आता त्याचे नेमके कारण काय आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या NDRFच्या निकषामध्ये वाढ करावी आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी अशी मागणी त्यांनी या निवेदनामध्ये केली आहे। आता या कर्मचाऱ्यामध्ये भीतीचं एक वातावरण सुद्धा आहे, कारण आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे कोणत्या कार्यालयात जा तिथं राजकीय हस्तक्षेप असतोच आणि राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय जनतेचेही बरेचसे कामं होत नाहीत, असे प्रकार आपल्या इथं चालतात। तर त्यांचं म्हणणं आहे पीक विमा योजनेतून मदत मिळण्यासाठी राजकीय पुढारी कार्यकर्ते यांचा दबाव असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला। लोकप्रतिनिधी वाजवीपेक्षा अधिक हस्तक्षेप करतात, धमक्या देतात आणि या घटनामुळं राज्यातील अधिकाऱ्यामध्ये एक असुरक्षिततेची भावना आणि भीती निर्माण झाली आहे। त्यामध्ये प्रसिद्धीसाठी काही नेते स्टंट करतात, त्या अधिकाऱ्यावर काहीतरी आरोप करतात, कार्यकर्ते पीक विम्याच्या नावाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात। त्यामुळं पीक विमा योजना बंद करण्याचा पर्यायसुद्धा त्यांनी सुचवलेला आहे। आणि या पीक विमा योजनेमध्ये घटकनी आहे अथवा शेतकरी एकल घटक गृहीत धरून राबवली जात नाही। या योजनेत सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळतो असेही नाही, पीक विमा कंपनीकडूनही अनेकदा भरपाई देताना मागे पुढे पाहिले जाते। गुजरात राज्याप्रमाणे पीक विमा योजना बंद करा, राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या माध्यमातून निकषात वाढ करून त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी सुद्धा मागणी या राजपत्रित अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आणि चांगला विषय आहे, महत्त्वाचा आहे, कारण या पीक विमा योजनेमध्ये बदल होणं सुद्धा गरजेचं आहे। कारण या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहिजे तशी नुकसान भरपाई मिळत नाही आणि त्यामध्ये आज सध्या सगळं डिजिटल वातावरण झाले। यानुसार त्यांनी पुन्हा एक अशी मागणी केली आहे की सरकारला पीक विमा योजना सुरू ठेवायची असेल तर या योजनेतील हस्तक्षेप आणि दबाव कमी करावा लागेल। दबाव तंत्रामुळे काही जिल्ह्यात अधिक भरपाई मिळते तर काही जिल्ह्यात मिळत नाही, पुन्हा तिथं शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं, पुन्हा दबाव तंत्राचा वापर होतो। आणि हे रोखण्यासाठी पूर्णपणे रिमोट सेन्सिंग आधारे तांत्रिक उत्पादन ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात आली। पीक विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याची मागणी या कृषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आता यामध्ये राज्य सरकार काय बदल करतंय नाही करतंय ते आपण पुढे माहिती आल्याच्या नंतर बघू। आता दुसरा विषय असा आहे की किसान सभेच्या माध्यमातून जे नियमित कर्जदार आहेत या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। मात्र यामध्ये 2 लाख रुपयांची त्यांची मागणी होती,
पीक विमा योजनेमध्ये सुद्धा बदल करण्याची त्यांची मागणी होती. तर यामध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांना असं आश्वासन दिलं आहे की जी सध्या राज्यामध्ये कर्जमाफी योजना राबवली जाते, या कर्जमाफी योजनेमध्ये बदल वेळोवेळी काही गरज पडल्यास करण्यासाठी जी उपसमिती स्थापन केलेली आहे, तर नक्कीच मी आपली माहिती, आपले जे बदल आहेत ते या उपसमितीच्या समोर मांडीन आणि त्यामध्ये नक्कीच आम्ही या शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरतात यांनासुद्धा 50,000पेक्षा जास्त रक्कम कशी देता येईल, त्यांना कसा दिलासा देता येईल याचा नक्कीच प्रयत्न करू, असं आश्वासन किसान सभेच्या अजित नवले आणि इतर कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेलं आहे. आता यापुढे ही समिती त्यामध्ये सुद्धा बदल करते नाही करते त्याबद्दलचे जे काही अपडेट येतील ते नक्कीच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.